जय महाराष्ट्र. ज्या औरंग्यानं महाराष्ट्रातल्या हिंदू देवदेवतांची मंदिरं उद्ध्वस्त केली, आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला भग्नावशेष मिळतील. आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली, अनन्वित अत्याचार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हिंदू स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं त्यावेळी त्यांच्यावरती आक्रमण केली, आपले शेकडो सरदार त्यांनी धाडले. इतकंच काय कमी, पण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या अनुषंगानं 40 दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांना अनन्वित अत्याचार केला. त्यांची जीभ छाटली, डोळे काढले, नखं उपटली. यापेक्षा अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हत्या केली. कशा करता? फक्त तू धर्म सोड किंवा तू राजकीय सत्ता सोड. याच औरंगजेबाचं कौतुक करणारी काही नालायक मंडळी, नासकी मंडळी आज महाराष्ट्रामध्ये त्याचं उदात्तीकरण करतायत. आणि आपण म्हणतात की औरंगजेबाची कबर ठेवा. मला वाटतं की एकदा त्यांनी आपले पूर्वज तपासले पाहिजे. माणसाला आपल्या पूर्वजांचा कायमच गौरव वाटत असतो. आज ज्या ज्या मंडळींना छत्रपती शिवरायांचा गौरव वाटतोय, ज्यांना धर्मवीर संभाजी महाराजांचा गौरव वाटतोय, आज ती प्रत्येक सगळी मंडळी म्हणतायत काय की औरंगजेबाचं नामोनिशाण आम्हाला महाराष्ट्रात नको. कशा करता? काय त्यांनी असं काय शौर्य केलं त्याने? आणि तो क्रूरतेचा कळस आहे, त्याचे तुम्ही महिमामंडन करताय, उदात्तीकरण करताय, आणि तर त्याची कबर हटवण्याची मागणी होत असेल तुम्ही त्याला विरोध करताय. खऱ्या अर्थानं जेवढी मंडळी त्याला विरोध करतायत ही सगळी मंडळी ही औरंगजेबाची अवलादी आहे. कारण की माणूस फक्त केवळ आणि केवळ आपल्या थोड्या म्हणतात ना वाढवी महत्व वडिलांचे. जी मंडळी म्हणतायत की औरंगजेबाची कबर सांभाळा, तिला संरक्षण द्या, अमक करा, एवढं लक्षात घ्यायचं की त्यांचा बाप औरंगजेब होता. त्यामुळे खरं यापेक्षा सुद्धा खालच्या पातळीवर मला बोलता येईल. कारण की आमच्या महापुरुषांचा ज्यांनी अपमान केला, आमच्या हिंदू देवदेवतांचा ज्यांनी अपमान केला आहे, आमच्या आया बहिणींची ज्यांनी इज्जत लुटली आहे, नाही तर अनन्वित अत्याचार ज्यांनी केले आहेत, त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण महाराष्ट्रात आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि आम्ही घेणार सुद्धा नाही. तसं भूतकाळामध्ये बाबरी मशिदीच्या वेळी मला असं वाटतंय. आणि मी अजून एक गोष्ट अधोरेखित करतो की ज्याप्रमाणे कोण मान्य करता नाही मान्य करत, मी याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे. पण छत्रपती शिवरायांच्या त्या मावळ्यांमध्ये जसे मुस्लिम मावळे होते, मला आज असं वाटतं की तितकेच प्रामाणिक मुस्लिम आमचे बांधव आज देखील भारतावरती प्रेम करणारे, देशावरती प्रेम करणारे आज देखील महाराष्ट्रात आहेत. त्यातला एकही सच्चा मुसलमान कधीही या गोष्टीला विरोध करणार नाही. हिंदू देशभरात बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते की आमचा मुसलमानांना विरोध नाही, आणि विशेषत्वानं भारतीय समाजाच्या हेतूकरता, विकासाकरता किंवा भारताकरता तो कटिबद्ध आहे, तो मुसलमान आमचा आहे. सच्चा मुसलमान हा कधीही औरंगजेबाच्या कबरीच्या ती काही निशाणी ती मिटवण्याकरता विरोध करणार नाही. ह्याविषयी एवढं आम्हाला एक पक्की खात्री आहे की ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळी एक गोष्ट घडली होती की कारसेवकांनी सेवा केली, अन्य केलं, अनेक गोष्टी घडली. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती, मला तो विस्तारानं सांगायचा नाही. मात्र ज्यावेळी वेळ आली की हे कुणी केलं त्यावेळी एक नाव पुढं आलं, ते अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. की हे जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा आनंद आहे, मला त्यांचा गौरव आहे. मला आधी वाटतं आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक धर्माभिमानी व्यक्तिमत्व भेटलं आहे. खरं तर ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांची अनन्वित हाल करून त्यांची हत्या केली, त्या निशाणीची काहीही महाराष्ट्रात गरज नाही आहे. त्याचं नामोनिशाण मिटवण्याकरता मला वाटतं की आदरणीय शिंदे साहेब हे कायम याचं समर्थन करतील. आणि उद्या जर आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जर ती कबर हटवली तर मला खात्री आहे की शिंदे साहेब पुन्हा सांगतील, मला अभिमान आहे की आमच्या शिवसैनिकांनी खऱ्या अर्थानं ही मिटवलेली आहे किंवा याचे नामोनिशाण मिटवलेलं आहे. त्यामुळे येत्या 29 मार्च 2025ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वडू येथे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि कोट्यावधी हिंदू बांधव आम्ही शपथ घेणार आहोत. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुढील पुण्यतिथीच्या आधी या औरंगजेबाची कबर मिटलेली असेल. कारण की महाराष्ट्राला हा इतिहास माहिती आहे की एका रात्रीत अफजल खानाचं थडग्यावरचं जर अतिक्रमण हटवलं जात असेल तर निश्चित औरंगजेबाचे उदात्तीकरण होतं आहे. त्याच्या आसपास त्याचं जे काही महिमामंडन केलं जातं आहे, जे काही मार्बलच्या लादा लावल्यात, कुठे काय अन्यान्य अनेक गोष्टी केल्यात. कारण की ज्यावेळी त्याची कबर होती ती मातीची कबर होती. साहेबांना विनंती करणार आहे की आपण तात्काळ निर्णय घ्यावा आणि जे काही तिथं विस्तार झाला, जे काही वाढीव केलेला आहे, तिथं काय त्याचं पूजन केलं जातं आहे, कशा करता? तो काय संत होता? तो देव होता? त्यामुळे अशा नालायक माणसांची पूजा करण्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी. आम्ही तर म्हणतो त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आणि जे राजकीय पक्ष याला समर्थन करतील त्यांचे देखील तात्काळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं राजीनामा घेतला पाहिजे. कारण की औरंगजेबाचं समर्थन करणारा माणूस महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचा नाही. कृपया ती आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना अत्यंत ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनआंदोलन उभं करणार आहे की औरंगजेबाच्या कबरीचं नाही तर औरंगजेबाचं प्रत्येक नामोनिशाण हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणाहून मिटलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब याबाबतचा कठोरात कठोर निर्णय घेतील. आणि त्याला संरक्षण देणं किंवा अन्य गोष्टी जे काही सध्या विस्तार केला जातो ते अलीकडच्या काळातल्या आहेत. त्यामुळे जर आपल्याला मोठे मोठे कायदे करता येत असतील, आपल्याला मोठे मोठे निर्णय घेता येत असतील तर औरंगजेबाची झडकीपत्ती आहे. पण ज्याप्रमाणे 32 तासाचा बोकड अफझल्या फाडला, शिवाजी महाराजांनी एकदा फाडला, शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा फाडला, तसंच पुन्हा या औरंगजेबाची कबर तो आता मेलाच आहे. त्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं पाहिजे
की महाराष्ट्रात आज सुद्धा छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि ते त्याला गेल्यानंतरही स्वस्थ बसू देत नाहीत.